नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत आताची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। या योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे। याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। पण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत, काही काळजी करायचं कारण नाही। माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या, कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत। याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया, तर चला व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात 1 जुलै 2024 पासून झालेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत। या योजनेत मागेच 3 जुलै 2024 रोजी एक परिपत्रक काढून मोठे बदल करण्यात आलेले होते। आता देखील या योजनेत एक मोठा बदल करण्यात आलेला आहे, ते म्हणजे आता तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता कोणतेच डॉक्युमेंट लागणार नाहीत। यापूर्वी जर का तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसल्यास तुम्हाला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देणे गरजेचे होते, मात्र आता यात मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता जर का तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसल्यास तुम्हाला फक्त सेल्फ सर्टिफिकेशन द्वारे देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच आता जर का तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड इत्यादी डॉक्युमेंट नसल्यास देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आता या योजनेतील सगळ्या अटी व शर्ती काढून टाकण्यात आलेल्या आहेत। रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आता रांगा लावण्याची गरज राहिलेली नाही। त्याबरोबरच पिवळे आणि केशरी रेशन कार्ड देखील द्यावे लागणार नाही। आधार कार्ड, त्यासोबत 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक कागदपत्र आणि बँक अकाउंट, तुम्हाला फक्त हे 3 कागदपत्र लागतील। तुम्ही फक्त या 3 कागदपत्राद्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकता। त्याबरोबरच या योजनेत मागे देखील एक मोठा बदल करण्यात आलेला होता, तो म्हणजे या योजनेत आता एका कुटुंबातील 2 महिला लाभ घेऊ शकतील। म्हणजेच 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला व तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी आता अर्ज करू शकतील। तुम्ही या योजनेत 2 पद्धतीने अर्ज करू शकता। म्हणजेच तुम्ही या योजनेसाठी ॲपद्वारे किंवा तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रात जाऊन तुम्ही या योजनेत आपली नोंदणी करून घेऊ शकता। त्यासोबतच या योजनेला मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे। आता तुम्ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकता। यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 जुलै होती। दुसरी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे तुम्ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत जर का अर्ज केल्यास तुम्हाला तरी देखील 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।